नमस्कार, मी गणपत काळू बेंडकोळी, मुक्काम पोस्ट वाघेरा। या गावाची लोकसंख्या सर 5-6 हजाराच्या पुढे असेल आणि तरुण वर्ग खूप मोठा आहे। तर ते मुलं रस्त्यावर म्हणजे जिल्हा परिषद शाळेवर स्मोकिंग करत बसतात। त्यांच्या बाबतीत काहीतरी पर्याय शोधायला पाहिजे। आपल्या मेम ट्रस्टच्या जोशी मॅडम ही नाशिकला आलेत असं मला एक मित्राकडून समजलं। मग मी तिथे गेलो आणि त्यांना दाखवलं, सांगितलं का मॅडम सर आमच्याकडे असेच मुलं आहेत, अशी तयारी करतात, पण आम्ही इथे तर कमी पडतोय। आणि मॅडमही लगेच तयार झाल्या। आज आपली मेम ट्रस्टमुळे आपल्याकडे लायब्ररी आली। आपल्या गावात हे जो प्लॅटफॉर्म आहे हा फक्त मेम ट्रस्ट यांच्यामुळे उपलब्ध झालेला आहे। दुसरा विद्यार्थी नामदेव कुंदे, हा मुलगा लेखी परीक्षेला पण पात्र होत नव्हता। आज तो फॉरेस्टची लेखी परीक्षा, ग्राउंडची परीक्षा पास होऊन तो 100% फॉरेस्टर होऊन जाणार। आणि हे फक्त कशामुळं? आज आपल्या मेम ट्रस्टमुळं। आज आपल्या मेम ट्रस्टतर्फे 2 मुलांना सध्या नोकरी आहे। या मुलांना एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी दुसरा कोणाचा वाटा नाही, हा फक्त आणि फक्त मेम ट्रस्टचाच वाटा आहे। माझे नाव नेहा गोकुळ गायकवाड, मी इथे असिस्टंट म्हणून काम करते। आणि सर्वात पहिले मियामचे मी खूप आभार मानते की मियाम या संस्थेमुळे आज मला नोकरी मिळाली। कारण की माझं MA होऊनही मी घरीच बसलेली होती। एक विद्यार्थी माझ्याकडे दररोज अभ्यासासाठी येतो आणि तो खूप एक गरीब कुटुंबातून आलेला विद्यार्थी आहे। त्याचे आई वडील मजुरी करतात आणि परिस्थिती खूप हलाखीची असल्यामुळे त्याला पुस्तकं पण विकत घेण्याची त्याची परिस्थिती नसतानाही इथं संस्था आल्यामुळे त्याला पुस्तकं अवेलेबल झाले आणि तो आज चांगल्या प्रकारे अभ्यास करतोय। मियाम या संस्थेने लवहित गावातील मुलांना यशस्वी करण्यासाठी जे पाऊल उचलले त्यासाठी मियामचे खूप खूप आभार। माझे नाव संदीप सुरेश शिरोळे, राहणार दोनवाडी। रिटर्न एक्झाम झाली आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट वगैरे असं झालं। त्यानंतर मी रात्रीचं 10, 11, 12 वाजेपर्यंत इथं अभ्यास करायचो। आपल्या मेम ट्रस्टच्या लॅबमध्ये अभ्यास करायचो। त्याचा फायदा मला खूप झाला आणि पुणे SRPF माझी निवड झाली आणि फायनली मी पोलीस झालो। माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वाटा मियामचा आहे। थँक्यू मियाम। माझं नाव रीना उत्तम काळे, मी सोनसरी गावामध्ये राहते। ऑनलाईन अर्ज भरणा केंद्र आमच्या सोनसरी गावामध्ये मियामनी उघडल्या, जेणेकरून आम्हाला बाहेर जाण्याचा जो खर्च होता तो वाचला। सायबर कॅफेमध्ये जे पैसे लागतात ते वाचले। इथे निःशुल्क फॉर्म भरले जातात, याचा खूप फायदा झाला आम्हाला। याच्यामुळे आम्ही खूप आभारी आहोत।